जय महाराष्ट्र. 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये या वेळेला बार्शीतला उमेदवार दिला पाहिजे. 1999 सालापासून या ठिकाणी खासदार एकदा निवडून आला की परत तो निवडून येत नाही. शिवाजी बापू कांबळे नंतर त्यापूर्वी सुद्धा आणि नंतर सुद्धा बार्शीवरती अन्याय झालेला आहे. म्हणून माझी एकमुखाने या ठिकाणी मागणी आहे. मराठवाड्याचं हे बार्शी प्रवेशद्वार आहे. बार्शीतल्या मतदानाच्या लीडवरती धाराशिवचा उस्मानाबादचा खासदार ठरतो, तर मग बार्शीवर अन्याय का? म्हणून महायुतीनं किंवा कोणत्याही पक्षाने या ठिकाणी बार्शीतनं उमेदवार द्यावा. आम्ही एकमुखानं त्या बार्शीतल्या उमेदवार, आम्ही तर त्यामध्ये इच्छुक आहोत. आम्हाला दिलं तर चांगलंच आहे, परंतु आम्हाला नसेल दुसरं कोणाला द्यायचं असेल त्याला द्या. आमदाराला दिले तरी चालेल, परंतु बार्शी तालुक्याचा सुपुत्र 2024ला खासदार झाला पाहिजे. या दृष्टिकोनातनं आम्ही एकमुखी मागणी या ठिकाणी महायुतीकडे सरकारकडे करतोय. माझे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. मोठमोठे उद्योगधंदे, बेरोजगाराला काम, महिला उद्योग या ठिकाणी आणायचा प्रयत्न आम्हाला तिकीट मिळालं तर बार्शी आणि धाराशिव या 6 विधानसभा मतदारसंघ 11 तालुके यामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की बार्शीतलाच खासदार 2024ला झाला पाहिजे. जय महाराष्ट्र.